आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। दरम्यान बीड हत्या प्रकरणावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। हत्या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्याचं या पत्रात पवारांनी म्हटलंय। लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी अशीही मागणी त्यांनी पत्रात केली आहे। तर हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच असल्याची जनभावना असल्याचं सुद्धा पवारांनी या पत्रात म्हटलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची महिन्याभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली। या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येत आहे। बीडच्या परळी गावात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होते आहे आणि त्यासाठी ते सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतायत। असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणं गरजेचं आहे। त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे।